हॅलो नमस्कार. हे इन्स्टंट डोशाचं पीठ करते आहे मी. म्हणजे असं मी करून महिनाभर ठेवते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्यात थोडं ताक घालून त्यात हे पीठ भिजवते आणि कांदा कोथिंबीर एखादी भाजी तुम्हाला जे काय घालायचं ते घालून हे इन्स्टंट डोसे उत्तप्पे हे होऊ शकतात ह्या पिठाचे. त्याच्यामध्ये 4 वाट्या तांदूळ आहे, 1 वाटी उडदाची डाळ आहे आणि बाकीच्या डाळी सगळ्या अर्धी अर्धी वाटी घेतल्या आहेत मी. मसुराची, मुगाची, हरभऱ्याची. आणि 1 वाटी धणे टाकलेत, थोडेसे 2 चमचे काळे मिरी टाकले, 2 चमचे मेथ्या टाकल्यात, 1 वाटी ज्वारी टाकली आहे आणि तुम्ही नाचणी पाहिजे तर नाचणी पण टाकू शकता. आता थंडीमध्ये मी बाजरी पण टाकते, आत्ता मी टाकलेली नाही आहे. असं हे पीठ आहे, म्हणजे हे सगळं आहे मिश्रण. तर हे आता मी माझ्याकडे घरघंटी आहे, घरीच म्हणजे गिरणी आहे, त्याच्यात मी भरभरीत जरा म्हणजे थोडंसं रवाळ असं दळून घेणार आहे. बघा, ही विनोद कंपनीची घरगुती पिठाची गिरणी घरघंटी माझ्याकडे आहे आणि ह्याच्यामध्ये एका वेळेला साधारण 4 किलो एका वेळेला होतं. म्हणजे ह्याच्यात वेगळ्या वेगळ्या साईज असतात, पण मी ही छोटी साईज घेतली. ह्याच्यामध्ये अशी इथे हे असते, जाळी असते. वरती धान्य टाकलं की ह्याच्यातनं जाळीतनं हे चाळून खाली येतं धान्य, म्हणजे पीठ खाली येतं. खाली डबा आहे स्टीलचा, त्याला कवर केलं आहे मी आणि त्याच्यावर एक पिशवी असते लावायला त्याला, म्हणजे पीठ उधळत नाही. ते वरतून खाली पडलं की डायरेक्ट त्या डब्यामध्ये असं पडतं. आता ही पिठाची गिरणी आहे. ह्याच्यामध्ये मी आत्ता आपलं जे मिश्रण आहे इन्स्टंट डोशाचं ते मी ह्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे. आता इथून हे असं त्याला इथे एक जाळी आहे, इथून हे बघा, हे इथून खाली जातं धान्य आणि ते बारीक होऊन जाळीतनं चाळून खाली येतं. तर अशी ही पिठाची गिरणी माझ्याकडे आहे आणि त्याच्यात मी आता हे रवरवीत दळून घेणार आहे.